उद्घाटक म्हणून आपल्याला आपली विनंती मान्य करून त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्या भैरवनाथ संस्थेच्या संचालिका सौ कल्पनाताई शिवाजीराव आढळराव पाटील, त्यांचे व्यासपीठावरील सर्व सहकारी, समोर आपण आलेले सर्व सहकारी आपले आणि सर्व या पत्रकार बंधू, सर्व तरुण सहकारी मित्र आणि बंधू भगिनी, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो। 2010 साली खरेदी विक्री संघाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं हा महोत्सव खरं शेतकरी कृषी प्रदर्शन म्हणून या नावाने सुरू केला, परंतु नुसतं कृषी प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता त्याचा आवाका आणखी वाढवण्यात यावा अशी मागच्या वर्षी पासून जे रोटरी आणि बाकीच्या सगळ्या लोकांची एक मागणी होती। त्यानुसार सर्वांना एकत्र येऊन ज्याप्रमाणे आपल्या गावची यात्रा असते त्याप्रमाणे एक तालुक्याची यात्रा म्हणून आंबेगाव महोत्सव अशा स्वरूपाचा नावाखाली आज आपण पहिल्या वर्षी आंबेगाव महोत्सव म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत, त्याची माहिती महेश शेठ मोरे यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि आपण सातत्याने याला कार्यक्रमाला येतात त्यामुळे आपल्याला ती सगळी माहिती आहे। अनेक संस्था असतील, मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया असेल, रोटरी क्लब असेल, आडत असोसिएशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुसूया महिला उन्नती केंद्र असेल, या सर्वांच्या माध्यमातून हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतो। इथल्या सर्व व्यापारी आणि काम करणारे सर्वच मंडळी यांना थोडाफार त्रासही या कार्यक्रमाच्या निमित्तानं 8-15 दिवस महिनाभर त्या ठिकाणी हे काम चालू असताना होत असतो, परंतु गेल्या कित्येक वर्ष हा त्रास सहन करून अतिशय आनंदाने सगळी मंडळी यामध्ये भाग घेतात, सहभागी होतात। मी या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। असं सहकार्य इथून पुढच्या काळात देखील या महोत्सवाला आणि या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाभेल अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या महोत्सवासाठी आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। फक्त आता हा कार्यक्रमापुरता न येता ज्या स्टॉलधारकांनी आपल्या सर्वांच्या स्वागताची तयारी केलेली आहे त्या शेवटच्या स्टॉलपर्यंत आपण सर्वांनी भेट द्यावी आणि 4ही दिवस याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना आयोजकाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।